नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर। आज आपल्यापुढे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकोट या संबंधीची माहिती देणारा हा व्हिडिओ घेऊन येतो आहे। खरं तर शिवाजी महाराज आणि स्वराज्य म्हटलं की किल्ले हा त्याचा अविभाज्य अशा प्रकारचा भाग आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण होण्याला किल्ल्यांनी जी निर्णायक अशा प्रकारची भूमिका बजावलेली आहे। स्वातंत्र्य युद्धाच्या काळामध्ये हे स्वराज्य टिकून राहिलं, त्याच्या पाठीमागे देखील किल्ल्यांचा प्रचंड मोठा भाग होता। आणि या किल्ल्यांना जे काही शिवकाळामध्ये महत्त्व प्राप्त झालं, त्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण हे कारणीभूत असलेलं आपल्याला दिसून येतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडाच्या पूर्वी देखील भारतामध्ये प्राचीन कालखंडापासून किल्ल्यांची बांधणी स्वराज्याच्या किंवा राज्याच्या रक्षणाकरिता निर्माण करण्यात आलेली होती। आणि प्राचीन काळातील एक राजनीतिज्ञ शुक्राचार्य असं म्हणतात की किल्ल्याच्या आश्रयाने एक सशस्त्र माणूस 100 योद्ध्यांशी लढू शकतो आणि 100 योद्धे 10,000 माणसांशी लढू शकतात। यास्तव राजाने किल्ल्यांचा आश्रय करावा। आता हे शुक्राचार्यांचं मत जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये शब्दशः ही वाक्य प्रत्यक्षात खरी ठरलेली आपल्याला पाहायला मिळतात। छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती त्यांच्या वारसांना सांगण्यासाठी म्हणून रामचंद्रपंत अमात्यांनी जो आज्ञापत्र नावाचा ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांचं किल्लेविषयक धोरण, गडकोटांच्या विषयी असणारं धोरण काय होतं हे त्यांनी कथन केलेलं आहे। तो असं म्हणतो की संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग, दुर्ग नसता मोकळा देश, परचक्र येताच निष्प्रभ प्रभा भग्न होऊन देश उद्ध्वस्त होता, राज्य असे कोणास म्हणावे। याकरिता पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्ये दुर्ग बांधून तो देश शाश्वत करून घेतला आणि आले परचक्र संकट दुर्गाश्रयावर परिहार केले। संपूर्ण राज्याचं सार म्हणजे दुर्ग आहे असं रामचंद्र पंतापांत म्हणतात। आणि त्याबरोबरच यापूर्वीच्याही राज्यकर्त्यांनी परचक्र परतविण्यासाठी दुर्गाचा आश्रय घेतला असं तो आपल्याला सांगतोय। आणि जर दुर्ग नसतील तर राज्य प्रभाभग्न होतं, उद्ध्वस्त होतं असं रामचंद्रपंत म्हणतो। आणि पुढे तो अजून असं म्हणतो की गडकोटाचा आश्रय नसता फौजेच्याने परमुलखी टिकाव धरवत नाही। याकरिता ज्यास ज्यास राज्य पाहिजे त्यांनी गडकोट हेच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बळ, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वसती स्थळे, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजे प्राणरक्षण असे पूर्ण चित्तात आणून कोणाच्या भरवशावर न राहता त्याचे संरक्षण करणे व नूतन बांधण्याचा हव्यास स्वतःच करावा, कोणाचा विश्वास मानू नये। अमात्याचं हे म्हणणं बघितलं म्हणजे छत्रपतींचा गडकोटाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता हे आपल्या लक्षात येतं। गडकोट म्हणजे सुखनिद्रागार आहे, गडकोट म्हणजेच राज्यलक्ष्मी आहे, गडकोट म्हणजेच खजिना आहे। आणि त्यामुळे गडकोट असेल तरच परमुलखी सैन्य टिकाव धरू शकतात। आणि म्हणून कोणाचा देखील भरवसा करायचा नाही।
कोणाच्याही भरवशावर न राहता आहे ते गडकोट मजबूत करत राहा, नित्य नूतन बांधत राहा, असं शिवाजी महाराजांचं गडकोटाच्या संबंधी असलेलं जे काही धोरण आहे, हे धोरण इथे हा रामचंद्र पंत अमात्य आपल्याला सांगतो आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये किती किल्ले होते, त्यांची नावं काय होती वगैरे, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघायला जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की शिवाजी महाराजांनी किल्ल्यांना जी नावं दिलेली आहेत अतिशय मनोहारी अशा प्रकारची, मनोरंजन मनोवेधक अशा प्रकारची ही नावं असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे नुसती नावं घेतली तरी चित्त वेधून घेतो. किल्ल्याचं नाव पहा: सिंहगड, पुरंदर, भीमगड, प्रतापगड, विजयदुर्ग, विशाळगड, रायगड, राजगड, विश्रामगड, लोहगड, मनरंजनगड, कांचनगड, कमलगड, मयूरगड, मदनगड, मित्रगड, सुंदरगड, गजेंद्रगड, चंद्रगड, अशी कितीतरी नावं. आणि ही सगळी नावं अत्यंत अर्थपूर्ण आणि काव्यात्म असलेली शिवाजी महाराजांचा तो दृष्टिकोन देखील आपल्या पुढे येतो. आणि या सगळ्या किल्ल्यांच्या नावामधून एक तर संस्कृतोद्भव अशा प्रकारची नावं आणि त्यानंतर अत्यंत चित्तवेधक अशा प्रकारची नावं शिवाजी महाराजांनी आपल्या किल्ल्याला दिलेली आपल्याला दिसून येतात. शिवाजी महाराजांच्याकडे एकूण किल्ले किती होते या संबंधामध्ये वेगवेगळी अशा प्रकारची मतं ही आपल्याला बघायला मिळतात. कृष्णाजी अनंत सभासद हा शिवाजी महाराजांच्याकडे एकूण 240 किल्ले होते आणि त्यापैकी 111 किल्ले हे स्वतः शिवाजी महाराजांनी बांधलेले होते असं म्हणतो. विचार करा, आपल्याला किल्ल्यावर साधं जायचं म्हणलं किल्ला पाहण्यासाठी तरी आपली दमछाक होते. आपलं आयुष्य एक घर बांधण्यासाठी म्हणून निघून जातं. 111 किल्ले उण्यापुऱ्या 50 वर्षाच्या आयुष्यातील 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये, त्यातही अत्यंत लष्करी धामधूम आहे, सततची युद्ध आहेत आणि तशाही काळात 111 किल्ले स्वतः नव्याने शिवाजी महाराजांनी बांधलेले आहेत. नुसतं एवढं जरी आपण लक्षात घेतलं तरी छत्रपतींचं कर्तृत्व किती प्रचंड विशाल अशा प्रकारचं आहे या गोष्टीची जाणीव आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. मल्हार रामराव चिटणीस हा शिवाजी महाराजांच्याकडे 317 किल्ले होते असं म्हणतो. तर चित्रगुप्त बखरीमध्ये किल्ल्यांची त्यांनी वर्गवारीही केलेली आहे आणि एकूण 361 किल्ले हे शिवाजी महाराजांच्याकडे होते. त्यातील डोंगरी किल्ले हे 240, भुईकोट 108 आणि सागरी किल्ले ज्याला आपण जलदुर्ग म्हणतो ते 361 ते 13 असे मिळून 361 एकूण किल्ले हे शिवाजी महाराजांच्याकडे होते असं चित्रगुप्त म्हणतोय. आता 361 किल्ले त्यात 13 जलदुर्ग आणि 240 हे डोंगरी किल्ले आहेत आणि 108 हे भुईकोट आहे. अशी एकूण 361 किल्ल्यांची यादी ही म्हणजे वर्गवारी ही चित्रगुप्ताने दिलेली आपल्याला पाहायला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा जसा प्रदेश जिंकला त्यानंतर वेगवेगळा प्रदेश जसा आपल्या राज्यामध्ये समाविष्ट केला तसं नवनवीन ठिकाणी डोंगर माथ्यांवर जिथे जिथे किल्ला बांधण्यायोग्य जागा आहे त्या त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले. नवीन प्रदेश ताब्यामध्ये आल्यानंतर पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी उभारलेले जे काही किल्ले होते त्या किल्ल्यांमध्ये प्रामुख्याने तटबंदी बांधून त्यांना मजबूती आणण्याचं काम असेल, त्या किल्ल्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची बांधकामं, बुरुजांची उभारणी, टेहळणी बुरुजांची उभारणी अशा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेली सातत्याने बांधकामं करून दुरुस्त्या करून त्या किल्ल्यांना तट मजबूत करून मजबूती प्रदान करण्याचं काम
हे शिवाजी महाराजांनी केलं. खरं तर महाराष्ट्रावर सह्याद्रीचे अनंत अशा प्रकारचे उपकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण होत असताना आपण सह्याद्रीला जर स्वराज्याच्या निर्मितीमधून वगळला तर स्वराज्य निर्माण झालं असतं का, अशा प्रकारचा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो. हा सह्याद्री हा मराठ्यांच्या राज्याचा स्वराज्याचा अविभाज्य अशा प्रकारचा अंग आहे आणि याच्या दुर्गमतेमुळेच महाराष्ट्र कणखर बनलेला आहे. या भागातील लोक या दुर्गमतेमुळेच अत्यंत काटक, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी असलेले निर्माण झालेले आहे. आणि म्हणून हा सह्याद्री हा मराठ्यांच्या जीविताचं अब्रूचं रक्षण करण्याकरता या सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर, सुळक्यांवर, जिथे जिथे एखादा डोंगर स्वतंत्र झालेला आहे तिथे तिथे त्या डोंगर माथ्यावर शिवाजी महाराजांनी दुर्ग उभारले आणि मराठ्यांच्या जीविताचं आणि अब्रूचं, मराठ्यांच्या संस्कृतीचं रक्षण करण्याचं काम हे शिवाजी महाराजांनी केलं. सह्याद्रीच्या प्रत्येक फाट्यावर, घाटावर शिवाजी महाराजांनी जिथे जिथे अवघड जागा दिसली, जिथे जिथे डोंगर माथ्यावर मुबलक पाणी आढळलं, त्या त्या प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराजांनी नवीन दुर्ग हा उभा केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांच्या विषयी बोलताना डॉक्टर बाळकृष्ण असं म्हणतात की शिवाजी हा खरा खुरा दुर्गस्वामी होता. त्याचा जन्म दुर्गामध्ये झाला. त्याला जे वैभव प्राप्त झाले तेही सर्व दुर्गांच्यामुळे झाले. दुर्गाला जे सामर्थ्य प्राप्त झाले तेही शिवाजीच्या प्रयत्नामुळे झाले. म्हणजे परस्परावलंबन आहे. दुर्गांचं महत्व हे शिवाजी महाराजांच्यामुळे वाढलं आणि दुर्ग होते म्हणून शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण झालं. आणि म्हणून बाळकृष्ण असं म्हणतात, दुर्ग, त्याचे दुर्ग म्हणजे भारतातील त्याच्या शत्रूंना धाक होता. त्याच्या राष्ट्राची ती संवर्धन भूमी होती. त्याच्या विजयाचा तो पाया होता आणि त्याच्या महत्वाकांक्षेचा तो जिना होता. छत्रपती शिवाजी महाराज त्यांची स्वराज्य निर्माण करण्याची जी महत्वाकांक्षा आहे ती पूर्ण होण्याला हे दुर्ग कारणीभूत ठरलेले आहे. आणि म्हणून निर्माण झालेले स्वराज्य मोगल, आदिलशहा यासारख्या बलाढ्य शत्रूंपासून सुरक्षित राहिलं, त्याचंही महत्वाचं कारण हे दुर्ग आहेत. आणि म्हणून या दुर्गांमध्ये शिवाजी महाराज जन्मले, वाढले. याच दुर्गाने त्यांना छत्रपती बनविलं आणि याच दुर्गामध्ये शिवाजी महाराजांचा अंत झाला. आणि म्हणून शिवाजी महाराजांना बाळकृष्ण खरा खुरा दुर्गस्वामी असं म्हणतो आहे. सन 1671 मधील कागदपत्रामधील एक नोंद आहे की किल्ल्याच्या बांधणीकरिता 1,75,000 होन आणि किल्ल्यावरील शिबंदी करता म्हणजे अन्नधान्य, दारुगोळा इत्यादी करता 1,25,000 होन हे शिवाजी महाराजांनी बाजूला काढून ठेवलेले आहे. आता ही प्रचंड मोठी रक्कम आहे. म्हणजे आजच्या काळामध्ये आपण 1,75,000 वगैरे म्हटलं तर आपल्याला काहीच वाटणार नाही. IT क्षेत्रामध्ये काम करणारी मुलं 30 लाखाचं, 40 लाखाचं, 50 लाखाचं पॅकेज वार्षिक घेत आहेत. त्यामुळे लाख म्हणल्यानंतर आपल्याला काही वाटणार नाही. परंतु 1,75,000 आणि होन जे सुवर्ण नाणं आहे शिवाजी महाराजांच्या कालखंडातील त्यावेळेला असलेलं पैशाचं मूल्य, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर प्रचंड मोठी अशा प्रकारची ही रक्कम किल्ल्याच्या बांधणीकरिता आणि किल्ल्यावरील रसदेकरिता शिवाजी महाराजांनी बाजूला काढून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या बांधणीवर असणारे जे काही मजूर आहेत, कारागीर आहेत, तंत्रज्ञ आहेत, या सगळ्यांना भरपूर वेतन दिलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये कधीही
कामगारांचं वेतन तटलेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळत नाही. श्रमिकांच्या श्रमाची पिळवणूक करणं, अल्पवेतन त्यांना देणं, अशा प्रकारची गोष्ट शिवाजी महाराजांनी कधी केली नाही. किल्ल्याच्या बांधणीवर असणारे जे काही कामगार आहेत, तंत्रज्ञ आहेत, त्यांना भरपूर वेतन, त्यांचं चरितार्थ व्यवस्थित चालेल अशा प्रकारचं वेतन शिवाजी महाराजांनी दिलं. सिंधुदुर्ग सारख्या जलदुर्गाची उभारणी करत असताना पोर्तुगीज तंत्रज्ञांची मदत ही शिवाजी महाराजांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळतं. किल्ले बांधणीचं तंत्र शिवाजी महाराजांना अत्यंत चांगलं अवगत होतं. ते अत्यंत निष्णात होते त्या बाबतीमध्ये. त्यांच्या या कौशल्याबद्दल युरोपीय लिहितात, सेनापतीचे कार्य व सैनिकांचे कार्य या विषयाचा शिवाजीने अतिशय सूक्ष्म अभ्यास केलेला असून दुर्गाची पुनर्रचना करण्याची कला उत्कृष्ट स्थापत्य विशारदापेक्षाही त्याला अधिक अवगत आहे. म्हणजे एखाद्या सिव्हिल इंजिनियरला, स्थापत्य विशारदाला, तंत्रज्ञाला किल्ले बांधणीचं जे तंत्र अवगत असेल त्याही पेक्षा अधिक शिवाजी महाराजांना हे तंत्र अवगत असल्याचं तो युरोपीय म्हणतो आहे. किल्ला ही संरक्षणाच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी अशा प्रकारची जरी गोष्ट असली तरी तिचं संरक्षण करणं, तो शत्रूच्या ताब्यात जाऊ नये यासाठी म्हणून किल्ल्याच्या संरक्षणाची गोष्ट, त्याच्या अंतर्गत व्यवस्थेची जी बाब आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण होती. कारण गडकोटांचं संरक्षण हे अत्यंत नाजूक अशा प्रकारचं कार्य होतं. किल्ल्यावरील एकही अधिकारी फितूर झाला किंवा किल्ल्यावरील एकाही अधिकाऱ्याच्या नामर्दपणामुळे किल्ला हातून जातो, म्हणून शिवाजी महाराजांनी समान दर्जाचे 3 अधिकारी किल्ल्यावर नियुक्त केलेले होते. त्यातील हवालदार हा प्रमुख असे, ज्याला आपण किल्लेदार म्हणतो. रामचंद्र पंत अमात्य या अधिकाऱ्यांची कार्य सांगतोय त्यावेळेला तो असं म्हणतो की हवालदार कसा असला पाहिजे? हा कुलवंत मराठा, निस्पृह, विश्वासू, उद्योगी, अलालुची, अनिद्रिस्त, स्वामीनिष्ठ, प्राणाची पर्वा न करणारा अशा प्रकारचा असावा. म्हणजे हवालदाराकडे इतके गुण असायला हवेत. किल्ल्यावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करत असताना छत्रपती शिवाजी महाराज स्वतः जातीने त्या व्यक्तीची परीक्षा घेत असत आणि अशा व्यक्तींच्या नेमणुका करत असत. किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी ही हवालदारावर असे आणि सूर्यास्ताला किल्ल्याचे दरवाजे बंद करणे आणि सूर्योदयाखेरीज कोणत्याही परिस्थितीमध्ये किल्ल्याचे दरवाजे उघडायचे नाहीत, हे काम हवालदाराचं असे. म्हणून त्याला अनिद्रिस्त म्हणलेला आहे. कुठल्याही प्रकारच्या लालूचेने तो शत्रूच्या बाजूला जाता कामा नये. तो स्वामीनिष्ठ असला पाहिजे, अलालूची असला पाहिजे आणि सतत उद्योगी, विश्वासू आणि निस्पृह देखील असला पाहिजे. असा हा हवालदार किल्ल्यावरील सैन्याचा प्रमुख असेल. काही वेळेस इतर जातीतील कर्तृत्ववान व्यक्तींची नियुक्ती देखील हवालदार म्हणून केलेली आपल्याला आढळते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही मराठा हाच हवालदार होता असं काही नाही. काही ठिकाणी इतर जातीतील व्यक्तींची देखील नेमणूक केलेली आढळते. त्यानंतर सबनीस हा दुसरा अधिकारी आहे. तो ब्राह्मण जातीचा असे. किल्ल्याच्या जमा खर्चाचा हिशेब ठेवणे, किल्ल्यावरील लोकांची हजेरी घेणे हे काम तो करत असे. आणि तिसरा अधिकारी जो कारखानीस असे आणि तो प्रभू जातीचा असे. किल्ल्यावरील अन्नधान्य, दारुगोळा हे जे काही खाती आहेत ही खाती त्याच्याकडे असतात. जमा खर्चाच्या संबंधी सबनीसाच्या पत्र व्यवहारावर हवालदार आणि कारखानिसाच्या स्वाक्षऱ्या असत.
सबनीसाकडील हजेरी पत्रक जे असे ते तपासण्याचं काम कारखानीस करत असे. सबनीस करत असलेल्या पत्रव्यवहारावर कारखानीस आपली मुद्रा उठवत असे, दप्तरी नोंद करत असे आणि त्यानंतरच ते पत्र किल्ल्याच्या बाहेर जात असे. किल्ल्याखालील प्रदेशातील जो महसूल आहे, हिशोबी कागदपत्र आहेत, त्यावर कारखानीस आणि हवालदार या दोघांच्या देखील मुद्रा असत. कारखानीस धान्य, दारू गोळा वाटप करत असे त्यावेळेला सबनीसाचा कारकून तेथे स्वतः हजर राहत असे. धान्य दारुगोळ्याच्या पुरवठ्यासंबंधी कारखानीस करत असलेला जो काही पत्रव्यवहार असेल त्यावर सबनीसाची मुद्रा, स्वाक्षरी ही असे. लढाईत सापडलेले जे काही दासदासी असतील, हत्ती, घोडे, उंट, बैल, तसेच किल्ल्यावरील बांधकामावरील देखरेख जी आहे ही कारखानीस जरी करत असला तर कारखानीसाच्या या सगळ्या कामावर देखरेख करण्याचं काम, लक्ष ठेवण्याचं काम हे सबनीस करीत असे. आणि त्या कारणामुळे प्रत्यक्षामध्ये आपल्याला असं आढळून येतं की इथे हा व्यवहार जो आहे तो प्रत्यक्षामध्ये येत असताना, होत असताना प्रत्येक अधिकारी हा एकमेकांवर लक्ष ठेवून आहे. कुठलंही कागदपत्र पाठवायचं असेल, हजेरी घ्यायची आहे, साहित्याचं वाटप करायचं आहे, त्यावेळेला दुसरा अधिकारी किंवा त्याचा प्रतिनिधी तिथे हजर असेल. त्या कागदपत्रांवर इतर 2 अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या या आवश्यक असत. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की त्यामुळेच इथं प्रत्यक्षामध्ये कुठल्याही प्रकारची अनागोंदी होत नसे, गोंधळ होत नसे आणि किल्ल्यावरील 3ही अधिकारी एकमेकांवर लक्ष ठेवून राहिल्या कारणामुळे कोणी शत्रूला फितूर होऊन किल्ला शत्रूच्या ताब्यामध्ये जाण्याची शक्यता बिलकुल नसते असं आपल्याला दिसून येतं. प्रत्येक किल्ल्यावर 400 ते 500 सैनिक असत. खरं तर मगाशी आपण बघितलं की किल्ल्याचे दरवाजे सूर्यास्ताला बंद करायचे, सूर्योदयाशिवाय उघडायचे नाहीत. हे कडक, अत्यंत कडक पद्धतीने ह्या नियमांचं पालन केलं जातं. आपल्याला हिरकणीची गोष्ट माहिती आहे की रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावातील दररोज रायगडावर येऊन दूध विकणारी ही गवळण आहे. आणि अशी स्त्री जी गावच्या पायथ्याशी असलेल्या, किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात राहणारी आहे, नियमित येणारी आहे, तरी देखील तिला उशीर झाल्यानंतर दूध विकायला, दिवस मावळल्यानंतर तिला किल्ल्याच्या दरवाज्यातून बाहेर सोडलं जात नाही. मातृत्व किती मोठी संकट सहजपणे पेलू शकतं हे आपण पुढे हिरकणीच्या कथेतून पाहतो की ती किल्ल्याचा तट ओलांडून अत्यंत अवघड असा रायगड उतरून खाली आली आपल्या मुलाकरता वगैरे. परंतु याच्यातून घ्यायची गोष्ट म्हणजे परिचित व्यक्ती असली, स्त्री जरी असली तरी तिच्यासाठीही किल्ल्याचं आहे. खरं तर किल्ल्याचा मोठा दरवाजाच नाही, त्या मोठ्या दरवाजाला छोटा दिंडी दरवाजा असतो, तो उघडून किल्लेदार तिला बाहेर पाठवू शकला असता. परंतु नियम हा नियम, आणि म्हणून किल्लेदार तिला त्या छोट्या दरवाज्यातून सुद्धा सोडत नाही. कारण नियमाचं पालन प्रत्येक अधिकारी काटेकोरपणे करत असते असं आपल्याला दिसून येतं. साधारणपणे प्रत्येक किल्ल्यावर 400 ते 500 सैनिक असत. किल्ल्यावर सरनौबत, तटसरनौबत हे हवालदाराच्या हाताखाली काम करणारे, किल्ल्याच्या तटाचं रक्षण करणारे अशा प्रकारचे अधिकारी होते. किल्ल्याच्या बाहेरचा जो भाग असे त्याच्या संरक्षणाची जबाबदारी रामोशी, महार इत्यादी जातींच्याकडे असते. हवालदाराला वार्षिक 125 होन, सरनौबतास 100 होन, तर तटसरनौबतास साधारण असंच काही आणखी कमी पगार हा
दिला जात असे असं आपल्याला दिसून येतं. दर 3 वर्षानंतर हवालदाराची बदली केली जात असे. दर 4 वर्षानंतर सरनौबताची बदली केली जाते. तर दर 5 वर्षानंतर सबनीस व कारखानीस यांची बदली ही केली जात असे असं आपल्याला दिसून येतं. आता याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की आज आपण मुलकी प्रशासनामध्ये पाहतो की तालुक्याचे अधिकारी आहेत, जिल्ह्याचे अधिकारी आहेत, मग ते पोलीस दलातील अधिकारी असो किंवा मुलकी प्रशासनातील अधिकारी असो, कोणत्याही अधिकाऱ्याला जास्तीत जास्त 3 वर्षाहून अधिक काळ एका ठिकाणी ठेवलं जात नाही. त्यांची बदली सातत्याने होत असते. कारण एखादा अधिकारी जर दीर्घकाळ एखाद्या ठिकाणी राहिला तर तो गैरहितसंबंध निर्माण करतो आणि त्याचा गैरफायदा घेऊन तो गैरकृत्य करू शकतो. म्हणून या सगळ्या किल्ल्यावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या या नियमितपणे केल्या जात असत. किल्ले सर्वच्या सर्व हे सरकारी मालकीचे असत. कोणत्याही सरदाराकडे, सरंजामदाराकडे किल्ला सोपविलेला नसे. म्हणजे एखाद्याला जहागीर दिली, शिवाजी महाराज जहागीर देत नसल्या कारणामुळे प्रादेशिक जहागीर कोणाकडेही नव्हती. त्यामुळे राज्य हे राजाच्या मालकीचं, राज्यातील किल्ले हे देखील सरकारच्याच मालकीचे, राजाच्याच मालकीचे, अशी स्थिती ही असलेली आपल्याला दिसून येते. किल्ल्यावरील कोणताही अधिकारी त्याचं निधन झालं, अत्यंत कर्तृत्ववान आहे तो अधिकारी, आणि त्याचं निधन झालं तर त्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबातील वारसाला किल्ल्यावर अधिकारी म्हणून नेमलं जात नसे. त्याच्या ठिकाणी दुसऱ्या कर्तृत्ववान व्यक्तीचीच नियुक्ती ही केली जात असे. एकाच घरातील 3-4 व्यक्ती जर किल्ल्यावर अधिकारी असतील तर त्यांची नियुक्ती ही जवळजवळच्या किल्ल्यावर केली जात नसे. कारण जर तसं केलं तर हे तिघे भाऊ एकत्रित येऊन त्या भागामध्ये बंडखोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून त्यांच्या नेमणुका या एकमेकांपासून दूरच्या किल्ल्यावर केल्या जात असत. किल्लेदाराची नेमणूक त्याच्या गावाजवळच्या किल्ल्यावर देखील केली जात नसे. कारण गावाजवळच्या किल्ल्यावर नियुक्ती केली तर त्याचं लक्ष गावाकडे राहील, गावाकडच्या शेतीवाडीकडे राहील, गावाकडचे नातेवाईक, लग्न समारंभ, अमकं तमकं या सगळ्या गोष्टीकडे तो सतत जाये करत राहील आणि किल्ल्यावरचं लक्ष त्याचं कमी होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून गावाच्या जवळच्या किल्ल्यावर कोणालाही नियुक्ती ही दिली जात नसे. किल्ल्यावर फंद फितुरी होऊ नये यासाठी हे तिन्ही अधिकारी जागृत असत, डोळ्यात तेल घालून एकमेकांवर लक्ष ठेवत, किल्ल्यावरच्या सगळ्या सैनिकांवर लक्ष ठेवत, आणि समजा त्यातूनही फितुरी झाली आणि चौकशी अंती तो गुन्हा जर एखाद्या अधिकाऱ्याने, एखाद्या सैनिकाने केलेला आहे हे जर सिद्ध झालं तर त्या व्यक्तीचा शिरच्छेद केला जात असे आणि त्याचं शिर भाल्याच्या टोकावर खोवून ते किल्ल्यावरून फिरविले जात असे की नंतर पुन्हा कोणीही अशा प्रकारची आगळीक करण्याचं धाडस करू नये यासाठी म्हणून त्या पद्धतीने त्याचं शिर भाल्यावर खोवून हे लोकांवर जरब बसवण्यासाठी किल्ल्यावर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरविले जात असे. 1-2 वर्ष पुरेल इतकं अन्नधान्य हे कायम किल्ल्यावरील कोठारांमध्ये शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये ठेवलं जातं. किल्ल्याच्या नियमाचं पालन अत्यंत काटेकोरपणे केलं जात असे. जसं हिरकणीचं उदाहरण मी सांगितलं तसंच आणखी एक उदाहरण. शिवाजी महाराज एकदा पन्हाळा किल्ल्याला भेट द्यायला जातात की आपण केलेल्या नियमांचं पालन किल्लेदार करतायत की नाही, आणि मग ते किल्लेदाराला सांगतात की गनीम पाठीशी आहे आणि अशा वेळेला आम्हाला किल्ल्याचे दरवाजे उघडून आत घ्या, रात्रीचा प्रहर आहे. किल्लेदार म्हणतो, महाराज आपण किल्ल्याच्या दरवाजाशी इथं थांबावं, मी तोफा सज्ज ठेवलेल्या आहेत,
गनिम इथपर्यंत पोहोचणार नाही याची सगळी तजवीज मी करतो, परंतु किल्ल्याचे दरवाजे उघडणार नाही. खुद्द छत्रपती देखील किल्ल्याच्या दरवाजाशी येऊन किल्ल्याचे दरवाजे उघड म्हणून किल्लेदाराला सांगत असेल तरी देखील किल्लेदार किल्ल्याचे दरवाजे उघडत नाही, असा एक प्रसंग शिवचरित्रातील सांगितला जातो. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर काटेकोरपणे या नियमांची अंमलबजावणी ही केली जात असलेली आपल्याला पाहायला मिळते. काही किल्ल्यांच्या मध्ये किल्ल्यातून संकट काळामध्ये बाहेर पडण्यासाठी म्हणून भुयारी मार्ग हे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अडचणीच्या काळात या भुयारी मार्गाचा वापर करून किल्ल्यातून बाहेर पडता यावं यासाठी असे मार्ग खोदलेले देखील दिसून येतात. हे किल्ले केवळ लष्करी दृष्टिकोनातून महत्वाचे होते असं नाही, तर या किल्ल्यांचं महत्त्व प्रशासनाच्या बाबतीमध्येही अत्यंत होतं. म्हणजे सिंहगड, राजगड यासारखा किल्ला ताब्यात असल्याशिवाय पुण्यावर कोणालाही कारभार करणं शक्यच नसतं. म्हणजे पुणे ताब्यात ठेवायचं असेल, पुण्याचा प्रशासकीय कारभार हाकायचा असेल तर सिंहगड, राजगड हे किल्ले त्या व्यक्तीच्या ताब्यात असणं अत्यंत आवश्यक आहे. एखादा किल्ला एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात असणं म्हणजे त्या किल्ल्याच्या सभोवतालचा 50 ते 100 मैलाचा प्रदेश त्या व्यक्तीच्या ताब्यात असणार. आणि म्हणून किल्ला ताब्यात असणं म्हणजे त्याच्या आजूबाजूचा प्रदेश, त्याच्यावर आपला अंमल असणं, तो आपल्या ताब्यात असणं असं असेल. शत्रूच्या आक्रमणावेळी किल्ल्याच्या परिसरामध्ये असणाऱ्या गावातील लोकांना, सैनिकांना जर आपण पराभूत होतोय, आपण त्याच्याशी लढू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती असेल तर आश्रय घेण्यासाठी म्हणून, नागरिकांना आश्रय घेण्यासाठी म्हणून किल्ला हे त्यांच्यासाठी आश्रयस्थान असेल. मिर्झा राजा जयसिंगाने ज्या वेळेला पुरंदरला वेढा दिलेला होता त्यावेळेला त्या पुरंदरावर जवळपास 5,000 लोक आश्रयाला होते. आणि शिवाजी महाराजांच्या पुढे प्रश्न होता की जर पुरंदर पडला तर निष्पाप असणारे हे जे नागरिक आहेत, रयत आहेत, किल्ल्यावर आश्रयाला गेलेली, त्यांचं काय होईल असा त्यांच्या पुढे प्रश्न होता. म्हणजे हे किल्ले लष्करी दृष्टिकोनातून जसे महत्वाचे होते तसं मुलकी दृष्टिकोनातून, प्रशासनाच्या दृष्टिकोनातून देखील या किल्ल्यांना अत्यंत महत्वाचं स्थान होतं. हेच किल्ले परगण्याच्या कारभाराची प्रमुख केंद्र असत. परगणा, सुभा याची प्रमुख केंद्र जी आहेत, कारभाराची कार्यालय जी आहेत ती या किल्ल्यांवर असत. आणि म्हणून किल्ले प्रशासकीय दृष्टिकोनातून देखील, प्रशासनाच्या दृष्टिकोनातून देखील अत्यंत शिवकाळामध्ये महत्त्वपूर्ण होते असं आपल्याला दिसतं. या किल्ल्यांचं महत्त्व शिवकाळामध्ये अनन्यसाधारण अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यांचं महत्त्व विशद करताना असं म्हणतात की दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे, तो आला तरी नवे जुने मिळून 360 किल्ले हजेरीस आहे. एक एक किल्ला वर्ष लढला तरी 360 वर्ष त्या दिल्लींद्राला हे स्वराज्य जिंकण्यासाठी लागते. महापुरुष, युगपुरुष हे काळाच्या पुढचं पाहतात. छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं की औरंगजेबासारखा शत्रू जो दिल्लीला बसलेला आहे तो कधी स्वराज्यावर चाल करून येईल सांगता येत नाही. आणि त्यावेळेला स्वराज्याचं रक्षण जर कोण करेल तर हे किल्ले, हे गडकोट हेच स्वराज्याच्या रक्षणाचा आधार असते. आणि आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांच्या निधनानंतर लगेच औरंगजेब स्वराज्यावर चाल करून आला. 27 वर्ष तो महाराष्ट्रामध्ये राहिला. सगळा प्रदेश त्याने बेचिराग करून टाकला तरी देखील त्याला हे राज्य जिंकता आलं नाही. ताराबाईच्या कालखंडामध्ये औरंगजेबाच्या मोहिमा ज्या वेळेला आपण बघतो तेव्हा लक्षात येतं की एक एक किल्ला एक एक वर्ष लढलेला आहे. म्हणजे पावसाळा संपला की त्याने मोहीम काढावी, विशाळगडची मोहीम असेल किंवा इतर कुठल्याही किल्ल्यावरची मोहीम असेल, वर्षभर किल्ला लढतोय आणि पावसाळा जवळ आला की मग किल्ला शत्रूच्या ताब्यामध्ये पैसे घेऊन किल्लेदारांनी दिला, असं चित्र आपल्याला ताराबाईंच्या कालखंडामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून
शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किल्ले उभारणीच्या बाबतीमध्ये, किल्ल्यावर केल्या जाणाऱ्या खर्चाच्या बाबतीमध्ये जी होती ती आपल्या लक्षात येते. आणि म्हणून किल्ल्याचं महत्त्व सांगताना शिवाजी महाराज असं म्हणतात, शेतकरी जसा शेतास माळा घालून शेताचे रक्षण करतो, अगर तारवास जसे खिळे मारून बळकटी आणली जाते. तारवास म्हणजे नौकांना, नावेंना, जहाजांना खिळे मारून बळकटी आणली जाते, त्या पद्धतीने किल्ल्याच्या बांधणीमुळे राज्यास बळकटी येते. जसा शेतकरी शेतात माळा घालून पक्ष्यांपासून पिकाचं रक्षण करतो, त्याच पद्धतीने किल्ले बांधून शत्रूपासून आपण राज्याचं रक्षण केलं पाहिजे असं तो म्हणतो आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांना ज्या वेळेला त्यांचा अधिकारी किल्ल्यावर आपण खूप खर्च करत आहात, अधिक खर्च करत आहात असं म्हणतो, त्यावेळेला महाराज सांगतात की 360 किल्ले, एक एक किल्ला एक एक वर्ष लढला तर 360 वर्ष औरंगजेबाला हे राज्य जिंकण्यासाठी लागतील. आणि शब्दशः हे शिवाजी महाराजांचे शब्द प्रत्यक्षात आलेले, खरे ठरलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे खरेखुरे दुर्गस्वामी होते बाळकृष्णांच्या म्हणण्याप्रमाणे. आणि या किल्ल्यांना जे महत्त्व प्राप्त झालं ते शिवाजी महाराजांच्यामुळे प्राप्त झालं. आणि म्हणून प्रत्येक किल्ला शिवाजी महाराजांचा हा मराठ्यांच्या स्वाभिमानाचं निदर्शक आहे, मराठ्यांच्या अब्रूचं, मालमत्तेचं आणि त्यांच्या संस्कृतीच्या रक्षणाचं एक महत्त्वाचं अंग आहे. आणि म्हणून शिवाजी महाराज हे खरेखुरे दुर्गस्वामी ठरतात. आपल्याला जर छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या गडकोटांच्या संबंधीचा हा व्हिडिओ आवडला तर जरूर आपण तो लाईक करावा, शेअर करून इतरांपर्यंत पाठवावा. आणि हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करावं अशी विनंती आपणाला करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार.